नवी मुंबईतल्या सीवूड्स येथे शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी डीपीएस शाळेच्या बस चालकाने एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत। सदर बस चालकाने हे कृत्य 19 तारीखला केले असल्याची माहिती समोर आली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी डीपीएस शाळा मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांना घेराव घातलाय। पोलिसांनी हस्तक्षेप केलाय। मुख्याध्यापकांना सह आरोपी करा अशी मनसेने मागणी केली आहे। मुख्याध्यापकांचे मुजूर वर्तन काल संबंधित पालक मुख्याध्यापकांना भेटले असतानाही त्यांनी कार्यवाही केली नाही। नाईलाजास्तव पालकांना पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यावी लागली आहे। शाळा प्रशासन व मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध घोषणा देऊन मनसेने निषेध केलाय। मनसेच्या या आंदोलनात मनसे शहर सचिव सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष योगेश शेट्टे, प्रतीक खेडकर, मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, मनसे शहर सचिव विपुल पाटील, मनसे विभाग अध्यक्ष मधुर कोळी, मनसे शाखा अध्यक्ष संदीप कांबळे उपस्थित होते। ये मुझे पता है। हे बघा, कोणी किती पण सांगितलं मी निर्दोष आहे, शेवटी तपास चालू आहे। तपास आम्ही करणार आहे, ती करणार। तुम्ही ऐकून घ्या, ज्याच्या डॉक्टरांनी पण त्याला तपासला आहे, आम्ही त्यांच्याकडून पण घेणारच नाही। जरी ते दुसरे ऑलरेडी त्याला हे केलं होतं आणि गव्हर्नमेंट पोरगा रात्रीच्या वेळ होती आणि जास्त वेळ त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी झालं। अहो मॅडम, गुन्हा दाखल झाला अहो मॅडम, तुम्हाला सांगतो आधी सगळे पोलीस स्टेशनला आले, त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला, फिर्याद द्यायला पण सगळ्या गोष्टी वेळ लागतो ना। आपके बच्चे के साथ होगा तो क्या करोगे सर? मतलब क्या थोडक्यामध्ये पालकांचा प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांवरती काही दबाव आहे का? नाही, काही दबाव नाही। असं पालकांचं म्हणणं। हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ऐकून हे माझं असं कधी होतच नाही। होता ही नहीं है। आपके बच्चे के साथ होगा तो क्या करेंगे सर? आपके बच्चे के साथ होगा तो क्या करेंगे? ये देखो, आपको जो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी है ना, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी में आप क्या एक्शन ले रहे हैं? जे महत्वाची गोष्टी आहे ना त्या तुम्हाला सांगितलं आहे। विनाकारण त्याच्यात वाद घालायचा नाही। जे महत्वाचे पॉईंट होते ना ते सगळे सांगितले मी असं नाही। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी पोस्टमध्ये कोणाचं नाव ओपन करणं कोणी करू नका आणि हे पण करू नका। आलं लक्षात? त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग सुद्धा घेतली, समोरच्या यांना सांगितलं सुद्धा, आई वडिलांना पण व्यवस्थित समजून सांगितलंय। असं काही नाही, त्यांची सुद्धा काउन्सिलिंग घेतली। शेवटी आमचे पण पोरं आहेत, आमच्या पण कुटुंब आहेत, आम्हाला पण ऐकून घ्यावं तुम्ही माहिती आलं का लक्षात? कुठलीच गोष्ट पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही। ज्या ज्या गोष्टी क्रोनॉलॉजिकल येतात त्या सगळ्या गोष्टींवर इन्व्हेस्टिगेशन होतं, प्रत्येकाचे स्टेटमेंट होतात, टेक्निकल एव्हिडन्स होतो। फॉरेन्सिकची गरज पडली रात्री आम्ही फॉरेन्सिक गाडीची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी करून घेतली। गाडी आम्ही ठेवली डिटेल्स करून। तेव्हा मॅडम, हे झालं ते चुकीचं झालं, त्याच्यावर आपला गुन्हा दाखल आहे आणि कायदेशीर। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।